बसने प्रवास करणाऱ्या महिलांचे दागिने चोरणाऱ्या परराज्यातील सराई चोरट्या महिलेला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक सांगली यांना यश आलं आहे. मिरज बस स्थानक येथे प्रवास करणाऱ्या लक्ष्मी रामगोंडा रोगे राहणार ब्रह्मनाळ या महिलेचे दागिने लंपास करून चोरीला गेल्याची घटना घडली होती. या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने चोरट्यांचा शोध सुरू केला होता. सांगली विभागात पेट्रोलिंग करत असताना सांगली एसटी बस स्टँडच्या मागे परिसरात एक संशयित महिला फिरत असल्याची गोपनीय माहिती पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर लवटे, अनिल कोळेकर आणि नागेश खरात यांना मिळाली. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार, महिला पोलीस अंमलदार सपना गराडे, प्रतीक्षा गुरव यांच्यासह पथकाने तात्काळ जाग्यावर जाऊन महिलेला ताब्यात घेतलं. मोनिशा मणिगंडन, वय वर्ष 28, राहणार जोलारपेठ, बाबूनगर, तालुका वेल्लोर, जिल्हा वेल्लोर, राहणार तमिळनाडू असे तिचे नाव आहे. तिने पर्समध्ये चोरीला गेलेले सोन्याचे दागिने, रोख रक्कम मिळून आलेली आहे. मोनिशा मणिगंडन हिला ताब्यात घेऊन अधिक तपास केला असता तिने मार्च महिन्यात मिरज स्टँडवर प्रवासी बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन एका महिलेच्या पर्समधून सदरचे दागिने चोरी केले आणि ती कबुली तिने दिलेली आहे. 67 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने, त्यात मोठे गंठण, मिनी गंठण, सोन्याचे झुबे, रोख रक्कम असा 10,52,500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे. सदरची महिला ही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे आणि यापूर्वी तिच्यावर तमिळनाडू, कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर, स्थानिक गुन्हे निरीक्षण पथकाचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज.